नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर हेमलता बडगुजर यांनी मांडलेला विचार. कुठल्याही छंदाची प्रत्येकालाच एक नशा असते, जबरदस्त. ती नशा गारूड करून असते. म्हणजे बघा ना, चित्रकाराला चित्र काढण्याची, त्यात रंग भरण्याची कला असते. त्यामुळं त्या चित्रांमध्ये जिवंतपणा भरतो. इतकं जीव ओतून केलेली कला असते ही. जोपर्यंत हे चित्रकाराला साध्य होत नाही तोपर्यंत त्याला झिंग चढलेली असते आणि त्यातच तो चित्र काढतो आणि ते चित्र परफेक्ट बनतं. बनायलाच पाहिजे, कारण त्यानं त्यासाठी जीव ओतून काम केलेलं असतं. तसंच दगडातून मूर्ती साकारणारे, लाकडांपासून अनेक नक्षीदार कलाकृती करणारे हात म्हणजे दैवी देणगीच. गायक जेव्हा मैफिलीत गाणं गातो, प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट होतो. ही दाद असते त्याच्यासाठी रसिकपणाची. यात गाणारा आणि ऐकणारा दोघांनाही त्या मैफिलीची जबरदस्त झिंग चढते. त्या नशेत 1-2 दिवस तरंगतच असतात त्या व्यक्ती. हे फक्त गाण्याच्या अस्सल दर्दी असणाऱ्यांमध्ये हमखास दिसणार. गायकाला साथ देणारे वादक, विशेषतः तबला. त्या सुंदर गाण्याची नशा तबला वाजवणाऱ्या बोटांना चढलेली असते. काय वाजवतो, कमाल. ही पण कलेची झिंगच ना. तबल्याची साथीदार ढोलकी आठवली. तिला जेव्हा घुंगराची साथ मिळते, वा, काय जुगलबंदी रंगते, जबरी. कथक असो, लावणी असो किंवा नृत्याचा कुठलाही आविष्कार असो, कान, डोळे, मन तृप्त होऊन जातं अगदी. मंदिरातलं भजन असू दे नाहीतर कीर्तन असू दे, टाळाच्या चिपळ्यांच्या गजरामध्ये भक्तीची झिंग आणतेच. पंढरपूरच्या वारीतला पावलांचा लयबद्ध ठेका, भक्तिरसामध्ये मन आकंठ भारावून जातं. मिरवणुकीमध्ये ढोल ताशाची प्रचंड तालबद्ध लय, आपोआप पावलं थिरकायला लागतात. त्यावर उत्साह सळसळायला लागतो, आसमंत निनादून जातो. वातावरणात झिंग चढते, तन मन नाचायला लागतं. कागदाला पाहून लेखणी नादावते. कोऱ्या कागदांवर शब्दांचा नाच सुरू होतो आणि अक्षरांची सुंदर नक्षी तयार होते. आणि त्यातून अर्थपूर्ण संवेदनशील रचना तयार होतात आणि वाचकांच्या मनाला भिडतात. ही शब्दांची नशा आणि हीच पुस्तक वाचण्याची झिंग. हातांनासुद्धा डोळाळे असतातच की कलाकृती साकारण्याचे. रांगोळीच्या एका ठिपक्यापासून सुरू होणारी शिवराज्याभिषेकापर्यंत साकारलेली कला डोळ्यांचं पारणं फेडते. नतमस्तक होतो आपण. सुळसुळीत वाळूला हाताची ऊब मिळताच तीसुद्धा आकार घेते आणि एक सुंदर रूप साकार होतं त्यातनं. वाळूला काबूत करण्याची हाताची झिंग लाजबाबच. मंडळी, हा छंद कलाकाराला कुठे कुठे घेऊन जातो. कलाकृती साकारण्याची नशा रात्रीचा दिवस करते. काम कुठलंही असो, कुठल्याही क्षेत्रातलं असो, ते साध्य करण्याचं ध्येय मेंदूचा ताबा घेतं आणि मग त्या कार्याला पूर्णत्वाकडे नेतं. अनेक क्षेत्रात असतात असे ध्येयवेडे, छंदवेडे. एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी अरुणिमा सिन्हा, दोन्ही पाय नसताना ध्येयानं तिला पछाडलं होतं. त्याची जिद्द तिला एव्हरेस्टच्या टोकावर घेऊन गेली, झेंडा फडकवायला. श्रोते हो, कुठलाही चांगला छंद किंवा कुठलंही चांगलं कार्य करण्याचा ध्यास हा नक्कीच त्या व्यक्तीला इतरांपासनं असामान्य बनवतो, हे खरं. त्यामुळं आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टींना किंवा नकारात्मक विचारांना जर वजा करायचं असेल तर कुठलाही एक चांगला छंद किंवा कुठल्याही चांगल्या कार्याचा ध्यास आपण घ्यायलाच हवा, हो ना. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित
राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.